नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेल्या पॉलिटीच्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न, सरपंचाचे ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे अथवा उपसरपंचाचे पद रिक्त झालेले पद हे रिक्त झालेल्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत भरले पाहिजे. तर हे विधान योग्य आहे. रिक्त झालेले पद हे 30 दिवसांच्या आत भरले गेले पाहिजे. त्यानंतर दुसरे विधान, थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद हे रिक्त झालेल्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरले गेले पाहिजे. तर हे चुकीचं आहे. 3 महिने नसून इथे 30 दिवसाचा कालावधी आहे. तिसरे विधान, ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्याचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. तर हे चुकीचे आहे. तर तो निवडून येण्यास पात्र असतो. आपला कोणती विधाने बरोबर आहेत म्हणले? फक्त एक बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्राम विकास समित्या संबंधीच्या तरतुदीबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ विधान, ग्राम विकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या 7 पेक्षा कमी नसेल आणि 17 पेक्षा जास्त नसेल. तर हे चुकीचं आहे. तर ती संख्या ही 12 पेक्षा कमी नसेल आणि 24 पेक्षा जास्त नसेल. पहिले विधान चुकीचं आहे. त्यानंतर दुसरे विधान, ग्राम विकास समितीतील सदस्यांपैकी 1/3 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील असतील. तर दुसरे विधान योग्य आहे. तिसरे, तिच्या सदस्यांपैकी 1/2 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील. हे पण विधान योग्य आहे. उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. हे विधान चुकीचं आहे. उपसरपंच तिचा पदसिद्ध अध्यक्ष नसतो. ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य सचिव असेल. तर हे पण विधान योग्य आहे. म्हणजे ब, क आणि ई योग्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. तिसरा प्रश्न, सरकारी आयोग डॅश यासाठी अनुकूल होते. राज्यपाल पद रद्द करावे. तर हे चुकीचं आहे. अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात. तर हे पण चुकीचं आहे. सरकारी आयोगाने अखिल भारतीय सेवा निर्माण कराव्यात असं म्हटलं आहे. आंतरराज्यीय परिषदा रद्द कराव्यात. हे पण विधान चुकीचं आहे. तर तीनही विधाने चुकीची आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही हे आपले योग्य उत्तर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न, राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1. तो राज्याच्या मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो. तर हे चुकीचं आहे. तो राज्यपालाची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो, कारण महाधिवक्त्याची निवड हे राज्यपालच करतात. त्यानंतर दुसरे विधान, त्याचे मानधन राज्य मंडळाद्वारे निश्चित केले जाते. हे पण चुकीचं आहे. त्याचे मानधन हे राज्यपालाद्वारे निश्चित केले जाते. तो राज्य शासनाविरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारांसाठी वकील म्हणून उभा राहू शकतो. तर हे पण चुकीचं आहे. तर तो वकील म्हणून उभा राहू शकत नाही. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी एकही विधान बरोबर नाही. तर महाधिवक्त्यासंबंधित कलम कोणते? तर कलम 165 हे महाधिवक्त्यासंबंधित कलम आहे. आणि दुसरे एक आहे महान्यायवादी कलम हे कलम 76 हे महान्यायवाद्याशी संबंधित आहे. महान्यायवाद्याची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात, तर महाधिवक्त्याची नियुक्ती हे राज्यपाल करतात. त्यानंतर पाचवा प्रश्न, संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. हे विधान योग्य आहे. दुसरे ब, त्या विधानाचं कारण, प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. तर हे पण विधान बरोबर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत, पण विधान अ चे ब हे
कारण नाहीये. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपले योग्य उत्तर आहे. अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत, परंतु ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. त्यानंतर 6वा प्रश्न, अर्थविधेयकाबाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? 1. ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतात. अर्थविधेयक खाजगी सदस्य मांडू शकत नाही, म्हणून हे विधान चुकीचं आहे. फक्त ते मंत्रीच मांडू शकतात. त्यानंतर ब. ते राज्यपालाच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. हे विधान बरोबर आहे. अर्थविधेयक मांडण्यासाठी अगोदर राज्यपालाची शिफारस लागते. त्यानंतर 3रे विधान, एखादी विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालाचा निर्णय अंतिम असतो. तर हे चुकीचं आहे. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा अंतिम असतो. त्यामुळे 3रे पण विधान चुकीचे आहे. 4. ड. जर दोन्ही सभागृहामध्ये अर्थविधेयकाबाबत पेच निर्माण झाल्यास राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त बैठक बोलावू शकतात. तर हे पण विधान चुकीचं आहे, कारण अर्थविधेयकाबाबत संयुक्त बैठक बोलवता येत नाही. हे विधान चुकीचं आहे. आपल्याला काय योग्य विचारलंय? तर फक्त ब योग्य. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. 7वा प्रश्न, भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तत्संबंधी डॅशने ठराव मंजूर केला तर? 1. लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने. नाही, हे चुकीचं आहे. लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3 पेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने. हे पण चुकीचं आहे. राज्यसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने. हे पण चुकीचं आहे. राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने. तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 8वा प्रश्न, महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ. जिल्हा परिषदेची बैठक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भरवता येईल, परंतु मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. तर हे चुकीचं आहे. किती? तर 3 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. पहिले विधान चुकीचे आहे. दुसरे विधान, जिल्हा परिषद अध्यक्ष 1/5 पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलवू शकतात. हे पण चुकीचं आहे. प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थित मध्ये उपाध्यक्षाने भूषवले पाहिजे. क विधान योग्य आहे. ड. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीमध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विशेष समितीच्या सभापती भूषवतात. तर हे विधान चुकीचं आहे. आपल्याकडे एकच विधान योग्य आहे. तर आपल्याकडे तो ऑप्शन नाही. आयोगाने हा प्रश्न रद्द केला आहे. त्यानंतर 9वा प्रश्न पाहूया. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि डॅश इत्यादींचा समावेश असतो. इतर 9 न्यायाधीशांचा नाही. राज्यपाल ठरविल इतके इतर न्यायाधीश. हे पण चुकीचं आहे. संसद ठरविल इतके न्यायाधीश. हे पण चुकीचं आहे. राष्ट्रपती ठरवतील इतके इतर न्यायाधीश. हे विधान योग्य आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे राष्ट्रपती ठरवतात, तर सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश हे संसदेमार्फत ठरवले जातात. 10वा प्रश्न, राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले? अ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. मसुदा समितीमध्ये एक अध्यक्ष आणि इतर 6 सदस्य असे एकूण 7 व्यक्ती होते. त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे मसुदा समितीचे सदस्य होते. डॉक्टर के. एम. मुन्शी हे पण मसुदा समितीचे सदस्य होते. आणि ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे पण अध्यक्ष होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.